तुमचा काय प्लॅन आहे? आता तुम्ही इतर निवडणूक लढवणार नाही, तुमचा पुढचा काय प्लॅन आहे? एकच मुलगी आहे, तिला विचारतो. महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं. आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते, त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा, बाकीच्या गोष्टी नंतर. आता काय झालंय की या 2009 मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं. आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही वोटीत घ्या वगैरे. आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार, हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे. आणि मला बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही, पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे, कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलंय 10 वर्ष. पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा राहील. ताई, बीजेपी ने 400 पार का नारा दिया और भीड़ से इस बार आप पर विश्वास जताया गया, देखिए मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी उन पर विश्वास जताया था 2 बार, तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है. क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज़्यादा प्रकाश डाल सकते हैं, परंतु उन्होंने जो विश्वास जताया है, मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज़्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है, और मुझ पे कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ. अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता योगदान देंगे, अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह. लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन कर रही थी, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना, क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी? देखिए ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी, क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में, उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं. तो उसके बाद, और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले 5 साल से, तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है. इसके लिए मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है. मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान ज़रूर मानती हूँ, पर मेरी बहन को नहीं दिया, इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा. जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा. बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है, मेरी बहन को बिठाओ, मेरी परिवार को बिठाओ, इसलिए नहीं. उन्होंने जो सेवा 10 साल दी है, जिस समर्पणता से और समर्पण से काम किया, उसके लिए. ताई, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा एक उल्लेख केला की डॉक्टरेट पहिलं काम करत होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते डॉक्टरेटसाठी काही करणार आहेत का? कशा प्रकार राजकारणात? अरे बघा, डॉक्टरेट नाही, ती स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर MD डॉक्टर, हे स्किन विन सगळं त्या करतात. पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही. राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल, कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे. तुमची उमेदवारी जाहीर झाल्याच्या बरेच लोकांच्या अभिनंदन. हो, त्यांचं माझं रात्री बोलणं झालं. त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री. आमची दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली. प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू. रोड मैप क्या है, मतलब ब्लूप्रिंट क्या है बीड की जनता के लिए, और मराठा आरक्षण कितना बड़ा